निसर्ग औंधा नक्कीच साथ देईल अशी मला खात्री वाटते। तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, लाईक करावा, सबस्क्राईब करावा, जेणेकरून नवनवीन अपडेट शेतीविषयक माहिती देता येईल। माझ्या चॅनलमध्ये आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक अशा विविध विषयांवर विवेचन केले जाते, तेव्हा जास्तीत जास्त सबस्क्राईब करावा। हा व्हिडिओ ही सर्वांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती। चॅनल सर्च करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही, तेव्हा चॅनल सर्च करावा, कंजूसी करू नये। मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्याचे प्रश्न हे माझ्या चॅनलमध्ये नक्की घेतले जाईल। आताच तुम्हाला लगेच सांगतो की जी कर्जमाफी शासनाने, राज्य शासनाने केली ती अगदी तुटपुंजी आहे, 2 लाखापर्यंतची आहे। उद्योगपतींचे अनेक कोट्यानकोटी कर्ज माफ करायचे आणि शेतकऱ्याचे 3-4 लाखाचे कर्ज माफ करायचे नाही, ही अगदी खेदजनक गोष्ट आहे। तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला जन आंदोलन उभारायचं आहे। हे जन आंदोलन इतकं व्यापक असेल, फार मोठं व्यापक असेल, तेव्हा तुम्ही मला सपोर्ट करा। याविषयी मी विवेचन अगदी योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणार। तेव्हा संपूर्ण शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही नक्की मला साथ देसाल। आपल्या प्रत्येक मालाला भाव आपण योग्य रीतीने मागूनच घेऊ आणि एक सांगू शासनाला की राज्य सरकारला एक सांगू की आम्हाला तुमच्या कोणतीही योजना नको, पण आमच्या प्रत्येक मालाला योग्य भाव द्यावा आणि हा भाव कायमस्वरूपी असावा। प्रत्येक वर्षी आम्हाला भीक मागण्याची गरज नाही, तुम्ही प्रत्येक वर्षी हा भाव फिक्स करून ठेवावा, जेणेकरून तीनदा याद बोलण्याची काही एक कारण नाही। तेव्हा प्रत्येक मालाचे भाव हे फिक्स करावे, हे जाहीरपणे सांगावे, तेव्हा शेतकरी खऱ्या अर्थाने कृषी प्रधान आहे भारत ही मी समजेल। आपला भारत कृषी प्रधान आहे हे नेहमी सांगितले जाते, पण त्यांच्या बाबत शेतकऱ्याविषयी कोणतीही उदासीनता नाही। अर्थात सांगण्याचं तात्पर्य हे आहे की शेतकऱ्याविषयी कोणतीही खात्रीशीर योजना नाही, अर्थात योग्य भावाची कोणतीही तरतूद केलेली नाही। पोकळ गप्पा चाललेले आहे की आम्ही ही योजना आणली, ती योजना आणली। योजना कोणत्याच आणू नका, शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला भाव द्या। प्रत्येक मालाला भाव जर दिला तर आम्हाला भीक मागण्याची कोणतीही गरज नाही। तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेकडो शेतकऱ्यांचे मुलं बिना लागण्याचे आहे। हा जाब मी सरकारला विचारतो या व्हिडिओच्या माध्यमातून की आम्ही काय गुन्हा केलेला आहे, त्यामुळे आम्हाला शिक्षा झालेली आहे। तेव्हा राज्य सरकारला माझं एकच म्हणणं आहे की तुमचे चुकीचे धोरण आता सुधारा आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाचे लग्न होण्याकरता तुम्ही कायमस्वरूपी प्रत्येक मालाला भाव हा फिक्स करून द्या। का नाही होणार शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न? खात्री आहे मला नक्की होईल, परंतु तुम्ही साथ द्यावी अशी मला वाटते। तेव्हा राज्य सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सरकार
मायबाप आहेत, मग तुम्ही असे का वागता? शेतकऱ्यांना मालाचा प्रत्येक मोलांमोल अर्थात त्यांना भाव का देत नाही? का तीनदा मागून घ्यावं लागतं की आमच्या मालाला भाव द्या म्हणून? वेगवेगळे आंदोलन थांबवायचे असतील तर प्रत्येक मालाला भाव द्या, योग्यरीत्याने त्याला वागणूक द्या, अर्थात त्याचा आदर. प्रत्येक कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी असो किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असो, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याचा आदर राखावा, ही आग्रहाची, कळकळीची, नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे मी मांडलेली आहे. तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, ही कळकळीची, आग्रहाची विनंती. शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ एवढा शेअर करा की 5 लाखाच्या घरापर्यंत अर्थात 5 लाखापर्यंत वॉच टाइम याचा झाला पाहिजे. तेव्हाच सरकारला जब आपल्याला विचारता येईल की आमच्या प्रत्येक मालाला का भाव देत नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला की तुम्ही नक्की पाळाल. जास्तीत जास्त शेअर करा, ही एवढीच तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे. राहतो प्रश्न माझ्या, सध्याच्या घडीला आम्हाला कोणतेही पैसे भेटत नाही. चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नका. की कोणी म्हणत असेल की श्रीराम भाऊला पैसे मिळत असतील, सध्याच्या घडीला मला कोणतेच पैसे मिळत नाही. माझ्याकडून तुम्ही माहिती घेत जा, तेव्हा तुम्हाला कळेल. म्हणून मी आग्रहाची आणि नम्रतेची विनंती करत आहे, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही. सगळं काही व्यवस्थित अभ्यास करूनच तुम्हाला यात सांगितलं जातं. माझ्या मनानं कुठलाही विचार मांडला जात नाही. तेव्हा हे नक्की तुमच्या मनाशी ठरवा. हा चॅनल शेतकऱ्यासाठी आहे आणि कळकळीची विनंती यातून हीच आहे की तुम्ही जास्त शेअर केल्याने आपल्याला आवाज नक्की उठवता येईल आणि प्रत्येक मालाला फिक्स भाव हे कायमस्वरूपी मागता येईल शासनाकडे. तेव्हा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम. भगतसिंग राजगुरू सुखदेव या थोर क्रांतीवीरांचे स्मरण करून येथे हा व्हिडिओ स्टॉप करतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.